पाण्याने चूल पेटवल्याची कथा। एकदा स्वामी समर्थ मंगळवेढ्यातील त्यांच्या एका निस्सीम भक्ताच्या भगवंत सुताराच्या शेतात गेले होते। दुपारची वेळ होती आणि तिथे काही कामगार काम करत होते। सर्वांसाठी स्वयंपाक करायचा होता, पण एक मोठी अडचण आली। शेतातील सगळी लाकडे पावसाने किंवा ओलाव्याने ओली झाली होती। कामगारांनी खूप प्रयत्न केले, पण चूल पेटत नव्हती। धूर तर खूप होत होता, पण अग्नी प्रज्वलित होत नव्हता। भुकेलेल्या कामगारांना बघून भगवंत सुतार चिंतेत पडले। तेव्हा स्वामी तिथे आले आणि त्यांनी पाहिले की चूल पेटत नाहीये। स्वामींनी तिथे असलेल्या पाण्याच्या घागरीकडे इशारा केला आणि सांगितले की हे पाणी चुलीत ओत। भगवंत सुताराला सुरुवातीला आश्चर्य वाटले, कारण पाणी तर अग्नी विझवते। पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी ते पाणी चुलीत ओतले। आणि काय चमत्कार! पाणी ओतल्याबरोबर ओल्या लाकडांनी पेट घेतला आणि चूल जोराने पेटू लागली। सर्वांना वेळेवर जेवण मिळाले। ही कथा शिकवते की जेव्हा आपण देवाच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा निसर्गाचे नियमही बदलू शकतात। स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात।